तर खड्ड्यांमुळे विरारमध्ये एकाचा मृत्यू झालाय। विरार पूर्व आरटीओ कार्यालयाजवळील ही घटना आहे। खड्ड्यांमुळे दुचाकी चालक खाली पडला। पाठीमागून येणाऱ्या टँकरने या दुचाकी चालकाला चिरडलं। घटनास्थळावरून आढावा घेत स्थानिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी संदीप गायकवाड यांनी। विरारमध्ये खड्ड्यामध्ये अपघात होऊन एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। आपण जर बघितला तर आपण आता घटनास्थळावरती उभा आहोत। तो विरार पूर्वेच्या विरार फाट्याला जाणारा हा मुख्य रस्ता आहे आणि आरटीओ कार्यालयाच्या समोरच आज सकाळी 5:45च्या सुमारास प्रताप नाईक म्हणून व्यक्ती हा स्कूटीवरून जात होता आणि त्याचा खड्ड्यामध्ये चाक जाऊन तो खाली पडला असता। त्याच्यावरती डंपरचं चाक गेले असल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू यामध्ये झालेला आहे। अशा पद्धतीने हा मुख्य रस्ता आहे मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा आणि या रस्त्यावरती आज सकाळच्या सुमारासच ही घटना घडली असल्यामुळे एक तीव्र स्वरूपाच्या भावना ज्या आहेत ह्या नागरिकांमधून उमटत आहेत। आपल्यासोबत काही नागरिक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। दादा, काय नेमकी घटना होती? आम्ही मनसेच्या वतीने 48 तास झाले आंदोलन घेतलं होतं एक टोलवरती, कारण खड्डेमुक्त पूर्ण हायवे झाला पाहिजे। ठाण्याला माननीय अविनाश जाधव साहेबांनी घेतला होता। या गोष्टीला 48 तास नाही झाले। आज विरारमध्ये आरटीओ मुख्यालयाच्या समोर साहेब खड्ड्यामध्ये पडून डंपरच्या खाली जाऊन एका तरुणाचा मृत्यू झालाय आणि तोही तरुण घटस्थापनेच्या दिवशी देवीचा पाठ घेऊन जात होता साहेब। तर ही विरारवासी शहरासाठी खूप दुःखाची आज बाब आहे का अशा प्रकारची घटना घडली। काय करतायत महाराष्ट्र आपल्या महानगरपालिकेचे कर्मचारी? खरोखर हे झोपलेले आहेत। आणि मी तुम्हाला सांगतो, मनसेच्या वतीने आम्ही आहे ना अशा प्रकारचे ना, आता मनसे बाजूला मी सांगतो, सगळे नागरिक अशा प्रकारे आम्ही जमा करू ना, काय नेपाळ सारखी परिस्थिती होईल आणि या अधिकाऱ्यांना उचलून अक्षरशः आम्ही या खड्ड्यामध्ये घालू। प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं, अन्यथा नागरिक जे आहेत हे तीव्र स्वरूपाचं आंदोलन करतील किंवा पुढचं पाऊल घेतील अशी देखील मागणी आता या नागरिकांकडून केल्या जात आहे। लोकशाही मराठीसाठी संदीप गायकवाड, विरार। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।